साथ देखना होगा कि हम कौन से लाइफस्टाइल के साथ जीना चाहते हैं। जितना सिंपल हम जिएंगे उतना ही हमारी एनवायरनमेंट हमेशा हमारे साथ रहेगी। और साथ ही साथ अब मैं बुलाना चाहूँगी इस पूरे इवेंट के करता धरता है माननीय श्री विजय राजे लम्हार, राष्ट्रीय अध्यक्ष प्रशासकीय संचालक राष्ट्रीय नागरिक एवं पर्यावरण संरक्षण अंतर्राष्ट्रीय नेशनल सिविल एनवायरनमेंट प्रोटेक्शन इंटरनेशनल एनजीओ कि वो भी मंच पे आए और दो शब्द कहें। आज जागतिक पर्यावरण परिषदेच्या निमित्ताने स्टेजवर आलेले किसान आंदोलनाचे अध्यक्ष आमचे सहकारी मित्र राकेश टिकेत साहेब, सातारा जिल्ह्यातून आमचे राज्यसभेवर नवीनच नियुक्त झालेले राज्यसभेचे खासदार आमचे सहकारी मित्र नितीन काका पाटील, मराठी फिल्म ॲक्टर निकालीताई सय्यद भोसले, राष्ट्रीय पर्यावरण संरक्षण कमिटीचे राष्ट्रीय सल्लागार दिलीप दादा जगताप, पर्यावरण कमिटीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष देवेंद्र तिवारी, राष्ट्रीय सेक्रेटरी पर्यावरण कमिटीचे आमचे सहकारी मित्र आंध्राचे ब्रह्मानंद रेड्डी, तसेच नवी मुंबई पोलीस कमिशनर उपायुक्त तथा सिडकोचे विजिलन्स ऑफिसर सुरेश मेंढरे साहेब आणि इतर राज्यातून आलेले पर्यावरण प्रेमी, देशप्रेमी, सामाजिक कार्यकर्ते, पदाधिकारी यांचं सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो आणि आपल्या सर्वांना धन्यवाद देतो। खरं तर आठवले साहेब थोडी मला फोन आत्ता चालता की मी 15 मिनिटं येतोय, सर्वांची भाषणही झाली। प्रोटोकॉलनी खरं टिकेत साहेब बोलल्यानंतर आणि काका बोलल्यानंतर मी बोलणेही बरोबर नाही, पण आठवले साहेब गडबडीत आहे, त्यांचाही दुसरा कार्यक्रम आहे, पुरस्कार वितरण झालं की ते निघून जातील आणि एकदा का पुरस्कार झाले की लोकही निघून जातात। माझं भाषण नेहमीच तसंच राहतं आणि मला जे काय बोलायचे, मला जे काय राष्ट्रीय माझे मुद्दे मांडायचे तर हे सततच राहून जातं। माझी सतत धडपड असते की त्यांनी बोललं पाहिजे, ह्यांनी बोललं पाहिजे, त्याचं मत मला ऐकायचं असतं। मग मी सर्वांचा संधी देतो, मी कधी कधी माझं भाषणही ठेवतो। कोणाचं तरी लास्टला आमच्या इतर रामदास महाराज बसले, मगाच्यापासून माझ्या डोक्यात होतं की रामदास महाराजांचं भाषण खूप सुंदर असतं, पर्यावरण खूप चांगलं कीर्तन करतात ते। इथं आपल्याकडे महाराष्ट्रातून 4 कीर्तनकार आले, हबपोड हरिभक्त पारायणचे लोक आले। हे खरं तर पंढरपूरला दिंडी घेऊन जातात, पण 365 दिवस मी त्यांची भाषणं ऐकतो। मी बऱ्याच कार्यक्रमाला मी त्यांना बोलावतो। हे खरं 365 दिवस पर्यावरणाची दिंडी चालवत असतात। व्यसन मुक्तीसाठी ते महाराष्ट्रामध्ये काम करतात। आमचे सहकारी मित्र इथं बसले, पर्यावरण कमिटीचे सेक्रेटरी मदन पाटील, हे सुद्धा संप्रदायामध्ये काम करतात। मी सुद्धा MITचे चेअरमन विश्वनाथ कराड यांच्याबरोबर काका 25 वर्ष मी त्यांच्याबरोबरच आहे आणि MITच्या माध्यमातून सांप्रदायिककडे थोडासा कल माझा सुद्धा असल्यामुळं आम्ही दरवर्षी मेंढरे साहेब संप्रदायाच्या लोकांना 4-5 पुरस्कार देण्याचा प्रयत्न करतो। व्यसनमुक्ती आणि पर्यावरण या 2 विषयावर हे लोक काम करतात। मला आज आनंद असा वाटला, मी 15 दिवसापूर्वी दादांना म्हणलं आपल्याला देशामध्ये 2 क्रांती आहेत, याची गरज आहे। एक पर्यावरण क्रांतीची तर गरज आहे, सगळ्यांना श्वासाशिवाय कोणी जगू शकत नाही आणि या शेतकऱ्याशिवाय देशात नाही जगात कोणी जगू शकत नाही, म्हणून किसानांची गरज आहे। म्हणून आज आपण किसान नेते राकेश टिकेत, आपण ज्यांचं 4-5 वर्ष आंदोलन बघतो,
जागतिक पातळीवर किसान आंदोलन बघतो. भारताची शेतकऱ्यांची भूमिका ते भारत सरकार पुढे मांडण्याचा प्रयत्न करतात. अनेक राज्यातून अनेक जगातून इतर देशामध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नावर ते संघटना चालवतात. अरे राकेश टिकेजी आपल्या जीवावर कधी कधी उदार होऊन ते शेतकऱ्याचं आंदोलन करतात. आणि त्याच पद्धतीत आम्हाला जीवावर उदार व्हायची गरज नाही, पण अत्यंत खडतर तपस्येतून पर्यावरणाचा प्रवास आमचा चालू आहे. झाड लावलं तर आता काका बोलले झाड जगवणं लय महत्वाचं आहे. आम्ही दरवर्षी जागतिक पर्यावरण दिनाचे कार्यक्रम घेतो. गेले 26 वर्ष राष्ट्रीय नागरिक पर्यावरण संरक्षण कमिटी संपूर्ण देशभर काम करते. जागतिक पर्यावरण दिनाचे आम्ही दिल्लीत कार्यक्रम घेतो. आणि माझा आपल्या सर्वांना माहिती असो, माझा 15 ऑगस्ट वाढदिवस असतो. माझ्या आयुष्यात मी 2 वाढदिवस साजरे करतो. माझा रेकॉर्डली शाळेच्या दाखल्यावर किंवा माझ्या आयुष्याला काय कर्तव्य परमेश्वराने घालून दिले म्हणून माझा 5 जून जन्मतारीख आहे. आणि तो जागतिक पर्यावरण दिन तो साजरा करायचा माझ्या नशिबामध्ये आलं. आणि माझा खरा वाढदिवस असतो 15 ऑगस्ट, ज्याला स्वातंत्र्य मिळालं या देशाला. म्हणून माझं घरच्यांनी आई वडिलांनी नाव विजय ठेवलं. राष्ट्रीय पातळीवर काम करता करता बऱ्याच प्रकारची सामाजिक लोक बघायला मिळाली. परवा आमचे मित्र एक पिंपळ बाबा म्हणून आहे. पिंपळ एक देवासमान असलेलं वृक्ष आहे. उंबर एक देवासमान असलेलं वृक्ष आहे. वृक्षामध्ये आम्ही देव बघतो, कारण देवावर भरोसा ठेवून मानव जात वेगवेगळ्या धर्माची लोक असतील. कोण अल्लाला मानत असेल, कोण येशूला मानत असेल, कोण कृष्ण रामाला मानत असेल. अशा देवावर भक्ती ठेवून आयुष्यभर जगत असलेली मानव जाते. याच पद्धतीमध्ये आपल्याला दुसरा आपला जगण्याचा अत्यंत महत्वाचा भाग असतो. आपण दररोज स्वच्छ पाणी, स्वच्छ अन्न आणि दररोज सतत घेत असलेला स्वच्छ श्वास. हा स्वच्छ श्वास घेण्यासाठी निसर्गाला फक्त वृक्ष लावा, लावलेले वृक्ष जगवा, पर्यावरणाचं संतुलन राखा, एवढाच आपल्याला जीवनाचा मूल्य घेऊन आपल्याला आपलं आयुष्य जगायचं आहे. 11 जून 2000 ला आम्ही या पर्यावरण संस्थेचं काम चालू केलं. रेकॉर्डली 2000 ला ते चालू केलं, पण त्याच्या अगोदर आम्ही 2 वर्ष अनऑफिशियली पण पर्यावरणाच्या कामामध्ये वृक्षारोपणाच्या अनेक कार्यक्रम घ्यायचा प्रयत्न चालू केला होता. आज जवळजवळ 26 वर्ष झाला आम्ही पर्यावरणाचा हा प्रवास राष्ट्रीय पातळीवर आणतो. असे कार्यक्रम घेण्याचे योग मी बऱ्याच इतर कार्यक्रमाला जायचो, पण ग्रामीण भागातला माणूस शेतकरी असेल, आमच्या शेतावर असलेले एक झाड सुद्धा शेतकरी खूप जपत असतो. तो झाड कधी तोडत नाही, पण औद्योगिकरणासाठी इंधन म्हणून जाळण्यासाठी जी काही व्यापारी पर्यावरणावर घातलेला दरोडा आणि सरकारी यंत्रणेतून त्याला तशा पर्यावरणाच्या या दरोड्याला मदत करणारी सरकारी काही यंत्रणा आहे. टिकेत जी हर साल महाराष्ट्र में हमने सर्वे किया 5000 टन पर डे वृक्ष तोड़ हो रहा है. हमारे पश्चिम महाराष्ट्र में शुगर कंपनी बहुत है. हमारे नितिन काका जी खासदार, इनके वाइस चेयरमैन है, इनके दो अपने हमारे शुगर फैक्ट्री है. बहुत सारे शुगर फैक्ट्री को लकड़ी लगती जलाने के लिए. हमारे कोकण बेल्ट से वृक्ष तोड़ होती है. 100 वृक्ष तोड़ करने का क्राइटेरिया दिया तो 100 के आगे 10,000 वृक्ष तोड़े जाते. और वो 10,000 वृक्ष तोड़ के सभी रात को
इंडस्ट्री में ये जलाने के लिए, ईंधन के लिए जाते, इसके ऊपर गवर्नमेंट ने बहुत कड़ी कार्रवाई करनी जरूरी। लेकिन हम सब फैमिली, हम सब दुनिया की जीव सृष्टि जो हम श्वास लेती है, वो श्वास अच्छी क्वालिटी की हो, हम जो पानी पीते हो वो पानी अच्छा हो, हमारा फूड क्वालिटी अच्छे होने के लिए पर्यावरण का बैलेंस रखना सबसे अति महत्व का ये विषय है। तो मैं निवेदन करूंगा सबको, आप अपने फैमिली का एक समारंभ समझ के, हमारा फैमिली का एक कर्तव्य समझ के आप पेड़ लगाओ। जो लगाए पेड़ उसको जिंदा रखने की हमेशा कोशिश रखिए। हम ये आज का जागतिक पर्यावरण का परिषद इसलिए लिया कि जो लोग हमेशा पर्यावरण का काम करते हैं तो उनके पीठ पे शाबाशी देना, आगे उनको प्रोत्साहित करना, ये उद्देश्य हमारा ये पर्यावरण परिषद का रहता है। तो मैं जो आज पर्यावरण के पुरस्कार हम दे रहे, सभी पुरस्कार कर्ता का मैं सभी को सबका अभिनंदन करूंगा, सबको धन्यवाद करूंगा। और मैं विनती करता हूँ कि जो अति महत्व के जो 10 अवार्ड है, आठवले अवार्ड दे देंगे, बाकी के अवार्ड हम चालू करेंगे। थैंक यू।